सांगली लोकसभेत यंदा कुणाविरुद्ध कोण असणार? महाविकास आघाडीत कोल्हापूर आणि सांगली लोकसभांसाठी जागांची अदलाबदल होणार का? पाहूया हा रिपोर्ट। सांगली लोकसभेत महायुतीत भाजप उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे, तर महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला। माहितीनुसार ठाकरेंची शिवसेना कोल्हापूरची लोकसभा काँग्रेसला देऊ शकते। त्या मोबदल्यात काँग्रेसची सांगलीची जागा ठाकरेंना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत। मात्र सांगलीची जागा ठाकरेंना देण्यास काँग्रेसच्या विशाल पाटलांनी विरोध केलाय। सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांचं नाव चर्चेत आहे। काँग्रेस समर्थक पुन्हा विशाल पाटलांना संधी द्यावी असा आग्रह धरतायत, तर भाजपकडून संजय काका पाटलांचा यंदा पत्ता कट होण्याच्या चर्चा होत असल्या तरी स्थानिक भाजप नेते अशी शक्यता नाकारत संजय काकाच पुन्हा उमेदवार राहतील असं सांगतायत। राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून महेश खराडे मैदानात असतील, तर जानकरांच्या रासपकडून सांगलीत कालिदास गाढवे उमेदवार असणार आहेत। मात्र दोन्हीकडून जागांचा तिढा सुटल्यानंतर सांगलीची लढत दुहेरी होते की तिरंगी वा मग चौरंगी याचं चित्र स्पष्ट होणार आहे। सांगली लोकसभेत सध्या भाजपचे खासदार आहेत। मिरज, सांगली, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठे महाकाळ आणि जत हे 6 विधानसभा सांगली लोकसभेअंतर्गत येतात। 2019 सांगली लोकसभेत भाजपकडून संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानी संघटना अर्थात आघाडीचे विशाल पाटील विरुद्ध तेव्हा वंचितमध्ये असलेले गोपीचंद पडळकर हे उमेदवार होते। भाजपच्या संजय काका पाटलांना 5,08,995, विशाल पाटलांना 3,44,643, तर वंचितच्या पडळकरांना 3,02,34 मतं पडली होती। भाजपला 1,64,352 मतांनी विजय मिळाला। विशाल पाटील पराभूत झाले। त्यांच्या पराभवात वंचितच्या पडळकरांनी घेतलेली 3,02,34 मतांचा वाटा मोठा राहिला। सांगली लोकसभा मतदारसंघात जातीचा फॅक्टर विचारात घेतला तर चंद्रहार पाटील, संजय काका पाटील, विशाल पाटील आणि स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे हे 4ही उमेदवार मराठा समाजातील आहेत। सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचं प्राबल्य आहे। सध्या जरांगेंचा मराठा आरक्षणाचा फटका भाजपच्या संजय काकांना बसेल अशी चर्चा आहे। मात्र त्याचा फायदा विशाल किंवा चंद्रहार पाटलांना होईल याचाही अंदाज बांधता येत नाहीये। मराठा समाजानंतर धनगर समाजही सांगलीत मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या लोकसभेत धनगर आरक्षणाचा मुद्दा पडळकरांनी प्रतिष्ठेचा केला होता, त्यामुळेच लाखांचं मताधिक्य त्यांना मिळालं। मात्र आता ते भाजपत आहेत आणि हायकोर्टानं धनगर आरक्षणाचा अहवालच फेटाळल्यानं सांगलीत कौल यंदा कुणाला असेल याबाबत उत्सुकता लागली। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।